निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। डोळासने येथे नुकसान भरपाईचा कथित भ्रष्टाचार, खोट्या नुकसान भरपाई प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा 25 मे पासून आमरण उपोषणाचा इशारा। डोळासने गावच्या सरपंच पतीची व सरपंच मुलाची ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या नागरिकांवर दादागिरी, ग्रामपंचायतमध्ये बसून प्रतिबंधित केलेला गुटखा खातानाचा व ग्रामस्थांवर दहशत माजवणारा व्हिडिओ, राजसत्ता न्यूजच्या हाती। व्हिडिओ बघून समजते येथे आजही लोकशाही नाही तर हुकुमशाही नांदते। संगमनेर तालुक्यातील डोळासने गावच्या सरपंचांच्या कारभारावर गंभीर आरोप करत ग्रामस्थ कालिदास राधाकृष्ण शिंदे यांनी प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी खोट्या पद्धतीने शासकीय नुकसान भरपाई मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे। शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डोळासने ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मंगल बाळासाहेब काकड यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करून घेतली। तसेच ग्रामपंचायतीचा कारभार प्रत्यक्षात सरपंचांचे पती बाळासाहेब रामजी काकड आणि मुलगा वरदराज काकड चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या कथित गैरव्यवहाराबाबत आपण यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी दिल्या असून 3 फेब्रुवारी 2026 आणि 9 मार्च 2026 रोजी पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली होती। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे। उलट संबंधित अधिकारी दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। निवेदनात कृषी सेवक शिवानंद डबकर, ग्रामसेवक गोरख तळवी आणि ग्राम महसूल अधिकारी प्रतीक ठाणेकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या अधिकाऱ्यांनी सरपंचांना मदत करून शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे। तसेच बाळासाहेब रामजी काकड हे दारूच्या नशेत ग्रामपंचायत कार्यालयात गैरवर्तन करत असून जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शिंदे यांनी प्रशासनासमोर 4 प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये दोषी सरपंचांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, खोटी नुकसान भरपाई वसूल करणे, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील गैरप्रकारांवर कारवाई करणे या मागण्यांचा समावेश आहे। दरम्यान येत्या 7 दिवसात प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा कालिदास शिंदे यांनी दिला आहे। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे।